के कैंप क्रमांक 4 के बीटीसी ग्राउंड परिसर में पिछले कुछ महीने से शहर की सड़कों की हालत खस्ता है, जिसके चलते आज स्थानिक महिलाओं ने मतदान का बहिष्कार किया है। बता दें कि पिछले कुछ महीने से उल्लासनगर शहर में सड़कों की हालत खस्ता है, जिसके कारण लोगों को कई तरह की बीमारियों का सामना करना पड़ता है। इतना ही नहीं, वहीं रोड बनाने के चक्कर में कई लोगों के घर टूट गए थे। वहीं स्थानिक महिलाओं ने आज आंदोलन किया और कहा कि जब तक रोड नहीं बनेगी तब तक हम वोट नहीं देंगे। वहीं स्थानिक महिलाओं ने आरोप लगाया कि हमने विधायक सुलभा गायकवाड़ से लेकर महानगर पालिका में भी इसकी शिकायत की है, फिर भी उनकी समस्या का हल नहीं हुआ है। आम्ही इथे मतदानाचा निषेध करतोय। बीटीसी ग्राउंडचं जेव्हा काम नूतनीकरणाचं काम जेव्हा सुरुवातीला झालं त्याच्या एका महिन्याने हा ढिगारा खाली लोटलाय, तो अजूनही उचलला गेलेला नाहीये। 5 वर्ष झाली तो तसाच आहे अजून। तर आमच्या बाईक जायला सुद्धा लय प्रॉब्लेम येतो इथे। कुठे राहता तुम्ही आणि कशामुळे आज तुम्ही आंदोलन केलं? आम्ही बीटीसी ग्राउंड तरेचाळचे रहिवासी, आम्ही रस्त्यासाठी आज निषेध करतोय मतदानाचा। जेव्हा रस्ता होईल, आम्हाला पत्रे खोलून देण्यात येतील, तेव्हाच आमच्या इथे मतदान होईल आणि तेव्हाच प्रचाराला सर्वांनी यावं आमच्या इथे। कशा प्रकारे तुम्ही निषेध करता? तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो इथे रस्ता नसल्यामुळे? आम्हाला ॲम्ब्युलन्स सेवा, पेशंट झाले, महिला शाळेत ने-आण करण्याची प्रॉब्लेम झाली, कोणी वारलं आम्हाला उचलून न्यावं लागतं अक्षरशः। एवढी वाईट परिस्थिती शहरात राहू नये आमची प्रस्तुतीसाठी। आणि प्रस्तुतीसाठी मेन गोष्ट म्हणजे डिलिव्हरीला जी लेडीज येते ना, तिचे अक्षरशः हाल होत आहे, तिला उचलून नेईपर्यंत पण लय प्रॉब्लेम येत आहे। एवढ्या वर्षापासून कुठल्या नगरसेवकांनी कोणी कोणी लक्ष नाही दिलेलं आहे। आम्ही पूर्णपणे लिगली काम केलेलं आहे की अर्ज दिला, आमदार बाई लेटर, त्यांना लेटर दिला, खासदार, आयुक्त, सर्वांना लेटर दिलेलं आहे, पण एकही जण आम्हाला इथे विचारायला आणि बघायला आलेलं नाही। त्याच्यासाठी आम्ही निषेध करतोय आणि भरपूर फेऱ्या घातल्या आम्ही त्यांच्याकडे की या आमचे हाल बघा, तुम्ही कोणच यायला तयार नाहीये, म्हणून आम्हाला हा पाऊल उचलावा लागतोय। आता बाईकवर जायचं म्हणलं तरी भरपूर प्रॉब्लेम येते। आमच्या मागण्या पूर्ण करा, आमच्या